बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी। अमरावतीकरांची आज स्वप्नपूर्ती झाली आहे। अमरावती विमानतळाचं आज लोकार्पण झालं आहे। गेल्या अनेक वर्षांपासूनच्या प्रतीक्षेनंतर आता अमरावती विमानतळाचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आणि इतर नेते मंडळींसह 72 सीट आसनी पहिलं विमान अमरावती विमानतळावर दाखल झालंय। यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विमानतळाचं लोकार्पण पार पडलं। केंद्र सरकारशी संबंधित काम होतं ते तर सुरू होतं, पण राज्य सरकारचं जे काम होतं ते कुठेतरी संथ गतीने चाललं होतं। पुन्हा एकदा शिंदे साहेबांच्या नेतृत्वात सरकार आल्याबरोबर त्याच्यामध्ये आम्ही लक्ष घातलं आणि अत्यंत वेगानं हे सगळं काम आम्ही पूर्ण करून घेतलं। आणि आज मला अतिशय आनंद आहे की केवळ आपला एअरपोर्टच या ठिकाणी तयार नाही, तर त्या एअरपोर्टवर उडान या स्कीमच्या अंतर्गत केंद्र सरकारने आपलं पहिलं विमान या ठिकाणी दिलं आणि या पहिल्या विमानात बसून या ठिकाणी आम्हाला येता आलं। मी त्याबद्दल माननीय मोदीजींचे आणि केंद्रीय मंत्र्यांचे अतिशय मनापासून आभार मानतो। अधिकाधिक विमानांची सोय, विमानतळांची सोय ही माझ्या विदर्भवासियांना झाली पाहिजे। अशा पद्धतीचा प्रयत्न आता गोंदियाला झाली, आपल्या नागपूरला झाली, आपल्या आता अमरावतीला त्या ठिकाणी झाली, अकोल्याला अशाच पद्धतीने करायचा आमचा प्रयत्न आहे, गडचिरोलीमध्ये करायचा त्या ठिकाणी प्रयत्न आहे। महत्त्वाच्या सर्व ठिकाणी आणि आमचं टार्गेट यंदाच्या 5 वर्षाचं असं आहे की आपले 36 जिल्हे आहेत, परंतु त्याच्यातले बहुतेक जिल्हे हे एअरस्ट्रिपच्या दृष्टिकोनातून जोडले गेले पाहिजेत, जेणेकरून ताबडतोब जर तिथं पोहोचायचं म्हटलं, कुठल्याही प्रकारचा प्रसंग असतो त्यावेळेस कुठं विलंब लागू नये अशा प्रकारचा प्रयत्न देखील आमचा सगळ्यांचा चाललेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।